Okay. So in the last session, what we discussed? In the last session we discussed Biot-Savart law and application of Biot-Savart law. Thereafter, we discussed Ampere-Circuital law, and now we are going to discuss applications of Ampere-Circuital law. Applications means what? Using Ampere-Circuital law, what we can do? Yes, obviously we can do, we can calculate, we can derive the formula of H bar again. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण शोधू शकतो युजिंग एम्पियर सर्किटल लॉ. म्हणजे बायोट-सॅवर्ट लॉ वापरून सुद्धा आपण शोधलंय. आता एम्पियर सर्किटल लॉ वापरून सुद्धा आपण तेच शोधून दाखवणार आहे. ठीक आहे. आणि एच बार जर मिळाला तर बी बार कसा मिळेल रे? प्रतीक्षा थोरात ऑडिओ चालू करा. गौरी येस सर. हा, एच बार वरून बी बार कसा मिळेल का आपल्याला? किंवा डी बार वरून ई बार वरून डी बार कसा मिळतो आपल्याला? ई बार वरून डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन ई बार एप्सिलॉन इंटू ई बार. हा, आता मला सांग मग, आता हे ई बार आणि डी बार मधलं रिलेशन आहे, मग बी बार आणि एच बार मधलं रिलेशन काय असेल? बी बार इज इक्वल टू म्यू हा एच बार म्यू इंटू एच बार. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला एच बार मिळाला तर बी बार मिळेल, आणि जर बी बार मिळाला तर एच बार आरामशीर मिळेल, काहीच अडचण नाही. दीज आर द रिलेशनशिप बिटवीन देम, दीज आर पॉप्युलर रिलेशन्स. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता मिळवायचा आहे गौरी? हा मिळवायचा आहे. हा फॉर्म्युला काय आहे बघा, वाच बरं हा फॉर्म्युला. एच बार इज इक्वल टू आय बार अपॉन 2 पाय आर. हा आर आपण असा लिहितो बरं का गौरी, बरोबर? हा, मग आय काय आहे? हा आय काय आहे सांग बरं गौरी. I is a current in ampere. What is R? What is this R? R is distance vector किंवा distance vector ची magnitude. ओके. आणि Fi cap is what? Fi cap is a unit vector. म्हणजे Fi cap काय? इथं H बार ची जी डायरेक्शन आहे ती Fi cap आहे. मॅग्निट्यूड किती H बार ची? I डिवाइड बाय 2 पाय R ही H बार ची मॅग्निट्यूड. H बार मिळाला का तुम्हाला बी बार लगेच मिळेल, फक्त म्यू ने मल्टिप्लाय करायचं. एच बारची युनिट काय असतं रे? एच बारचं युनिट काय असतं गौरी? एम्पियर पर मीटर स्क्वेअर नाही, एम्पियर पर मीटर. हा, एम्पियर पर मीटर स्क्वेअर कशाचं युनिट आहे? मग तुम्ही आठवा, करंट डेन्सिटी आठवा, के बार. जर सरफेस करंट ज्यावेळेस देतात त्यावेळेस त्याचं युनिट काय असतं? एम्पियर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे तिथं आय देत नाही, तिथं के बार देतात. आणि जे बार म्हणजे काय? व्हॉल्यूम करंट डेन्सिटी. ही काय? सरफेस करंट डेन्सिटी, ही व्हॉल्यूम करंट डेन्सिटी. कंडक्टर, लाईन कंडक्टर दिला तर आय देतात, सरफेस कंडक्टर दिला तर के बार देतात, आणि व्हॉल्यूम करंट दिलं तर मग जे बार देतात. याचं युनिट आहे एम्पियर पर मीटर क्यूब. या काय? करंट डेन्सिटी. जे बार आणि के बार काय आहे? करंट डेन्सिटी. जसे तिकडे आपण बघितलं ना, रोएल, रोएस, रोवी, चार्ज डेन्सिटी, इलेक्ट्रिक चार्ज डेन्सिटी. ओके, चार्ज डेन्सिटीज. इकडे ह्या काय? करंट डेन्सिटीज आहे. तिकडे चार्ज डेन्सिटी शिकलो. चार्ज डेन्सिटीमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार व्हायचं, करंट डेन्सिटीमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर हा फॉर्म्युला जो आहे गौरी, हा फॉर्म्युला कशाचा आहे? लाईन फायनाईट करंट कॅरिंग कंडक्टरचा आहे का इन्फानाइटचा आहे? इन्फानाइटचा. आणि फायनाइटचा काय असतो गौरी? मग आय डिवाइड बाय 4 पाय आर कॉस अल्फा 2 मायनस कॉस अल्फा 1 Fi कॅप, असा फायनाइटचा फॉर्म्युला आहे. आणि इन्फानाइटचा आय डिवाइड बाय 2 पाय आर Fi कॅप. आता आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे युजिंग एम्पियर सर्किटल लॉ. मग काय करावं लागेल ग? आपल्याला एम्पियर सर्किटल लॉ वापरावं लागेल की नाही गौरी? बरोबर आहे का? हो सर. एम्पियर सर्किटल लॉचा बेसिक फॉर्म्युला काय आहे गौरी? बेसिक फॉर्म्युला इंटिग्रेशन एच इंटू तो वरती दिलाय सर D5.
अरे इंटू नाही येत ते, इंटिग्रेशन ऑफ एच बार डॉट डॉट म्हणायचं, इंटू नाही म्हणायचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये एच बार डॉट डीएल बार इज इक्वल टू आय, हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला वापरून आपल्याला हा फॉर्म्युला मिळवायचा आहे. तर कसा मिळवायचा आपण बघूया इथे. तर आपलं क्वेश्चन काय, डिराईव्ह एच बार ड्यू टू इन्फानाइट लाईन करंट युझिंग एम्पियर सर्किट लॉ, असा क्वेश्चन आहे आपला. आता क्वेश्चन काय आहे, मगाशी काय होतं क्वेश्चन, डिराईव्ह एच बार ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर युझिंग बायोट सॅवर्ट लॉ. आता काय आहे, डिराईव्ह एच बार ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर युझिंग एम्पियर सर्किटल लॉ, असं आपलं क्वेश्चन आहे. आता इथं तुम्ही फिगर अज्युम केली, ही फिगर अज्युम केली बघा. या फिगर मध्ये हा झेड ऍक्सिस दिसतोय अँड त्या झेड ऍक्सिसला कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे बघा. या कंडक्टर मधून आय एवढा करंट जातोय असं आपण अज्युम केलं. आणि हा क्लोज्ड पाथ आपण घेतला. ठीक आहे, क्लोज्ड पाथ म्हणजे काय, इथून सुरू झाला आणि तिथं संपला असा क्लोज्ड. तो क्लोज्ड पाहिजे पाथ, कारण एम्पियर सर्किटल लॉ कशावर असतो, एम्पियर सर्किटल लॉ फक्त क्लोज्ड पाथवरच काम करतो. जर तुमचा पाथ क्लोज्ड असेल तरच तो एम्पियर सर्किटल लॉ तुम्हाला वापरता येईल. कारण त्याचं स्टेटमेंटच काय आहे, लाईन इंटिग्रल ऑफ एच बार अराउंड एनी क्लोज्ड पाथ इज एक्झॅक्टली इक्वल टू करंट एनक्लोज्ड बाय दॅट क्लोज्ड पाथ, असं त्याचं स्टेटमेंट आहे. म्हणजे क्लोज्ड पाथ हा 100% लागतो. मग ह्या क्लोज्ड पाथला आपण आणखी एक नाव आहे, इथं दिसतंय, काय ते नाव बघा, वाचा बरं गौरी, वाच. हे काय नाव आहे, एम्पिरियन पाथ. एम्पिरियन पाथ. आता याला क्लोज्ड पाथला एम्पिरियन पाथ का म्हटलंय सांगा, याचं उत्तर द्या मला. का बरं एम्पिरियन पाथ म्हणतात, गौरी, प्रतीक्षा थोरात? एम्पियर्स लॉ ओबे करतोय. हा, कारण हा शोध जो आहे तो एम्पियर नावाच्या शास्त्रज्ञाने लावलाय, म्हणून त्या क्लोज्ड पाथला एम्पिरियन पाथ म्हणतात. इन द ऑनर ऑफ दॅट सायंटिस्ट दिस क्लोज्ड पाथ इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्पिरियन पाथ. जसं आपण गॉस लॉ मध्ये शिकलोय, क्लोज सरफेसला आपण गॉशियन सरफेस म्हणायचो, गॉस शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ. तसंच एम्पियरच्या सन्मानार्थ त्या क्लोज पाथला आपण एम्पिरियन पाथ सुद्धा म्हणू शकतो. दिस इज द मिनिंग ऑफ दिस. मग आता बघा, आता आपण हळूहळू याच्याकडे जाऊया, डेरिव्हेशनकडे. आता इथं दिसतोय तुम्हाला एक कंडक्टर दिलाय, इट इज अज्युम दॅट इट इज ऑन झेड ऍक्सिस, कंडक्टर इज फायनाइट. दिस इज सेकंड assumption. थर्ड assumption, एम्पिरियन पाथ इज टेकन, क्लोज पाथ इज टेकन. आता मला सांगा, हा तुमचा डीएल दिसतोय, हा. आता ही डायरेक्शन कोणती आहे, हा कंडक्टर कोणता आहे, लाईन कंडक्टर आहे का सरफेस आहे का व्हॉल्यूम कंडक्टर आहे, गौरी सांग. लाईन कंडक्टर. हा, लाईन कंडक्टर जर असेल तर मग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम घ्यायची का कार्टेशियन का स्पेरिकल घेतात, कोणती घेतात? कार्टेशियन. नाही ना, नाही नाही, सिलेंड्रिकल. लाईन कंडक्टर असेल किंवा लाईन चार्ज जर असेल तर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम घेतात. मग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 युनिट वेक्टर्स कोणते, प्रतीक्षा? dr d phi dz. अरे मी प्रश्न काय विचारलाय, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डायरेक्शन्स कोणत्या, 3 युनिट वेक्टर्स कोणते, युनिट वेक्टर्स विचारले मी. AR कॅप, AR कॅप, a phi cap, a z cap. हा, आणि तीन डिफरन्शियल लेंथ कोणत्या सिलेंड्रिकल मध्ये? dr r d phi dz. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मग इथं सांग, ही डायरेक्शन कोणती आहे, ही AR कॅप. आता ही जी एम्पिरियन पाथ दिसतोय असा एम्पिरियन पाथ, ही डायरेक्शन AR कॅपची आहे का A phi कॅपची का AZ कॅपची, सांग बरं. 3 ऑप्शन आहे तुझ्याकडे, AR कॅप, A phi कॅप, AZ कॅप. आठवा कोऑर्डिनेट सिस्टम, आठवा सिलेंड्रिकलची. आर काय असतो, सिलेंडरची रेडियस, ती झेड ऍक्सिस पासून सुरू होते अशी. फाय डायरेक्शन कशाची असते, फाय डायरेक्शन कोणती असते, आठवा तुम्ही असं केलं होतं बघा मी, किंवा असं केलं होतं, XY ऍक्सिस आणि फाय प्लेन असा मूव्ह होतो घड्याळाच्या काट्यावरून अँटी क्लॉकवाईज. ती A phi कॅप डायरेक्शन, अशी डायरेक्शन A phi कॅप. आणि AZ कॅप म्हणजे वर किंवा खाली, प्लस AZ कॅप मायनस A phi कॅप, AZ कॅप. आणि ही फाय डायरेक्शन, फाय अँगल असा वाढतो ना, 0 to 360 डिग्री, 0 to 2 पाय, ही A phi कॅप. आणि उलट जर गेलं तर, क्लॉकवाईज गेलं तर मायनस A phi कॅप. मग ही डायरेक्शन कोणती आहे बघा, ही डायरेक्शन कोणती, क्लोज पाथ असं चाललाय, विच इज दिस डायरेक्शन.
A phi cap. AR कॅप आहे का ए फाय कॅप आहे का एझेड कॅप आहे? प्रतीक्षा, ही डायरेक्शन कोणती आहे? क्लोज पाथची डायरेक्शन कोणती? ही AR कॅप आहे का ए फाय कॅप आहे का एझेड कॅप आहे? A phi cap. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग ए फाय कॅप आहे का मायनस ए फाय कॅप आहे? प्लस ए फाय कॅप का मायनस ए फाय कॅप? Plus A phi cap. हा, जर आपण का बरं? कारण अँटी क्लॉकवाईज चाललोय, अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज जर असतं तर मायनस ए फाय कॅप झाली असती. ओके, आता आपल्याला मग आपण काय करायचंय? आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एच बार डॉट डीएल बार, असा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे एम्पियर सर्किटल लॉचा. तर आपल्याला घ्यायचं काय? डीएल बार आपल्याला टाकायचं इथं आणि एच बार टाकायचं. एच बार इथे टाकले त्यांनी बघा. एच बार इज टेकन ऍज दिस अँड डॉट प्रोडक्ट आणि डीएल बार इज टेकन ऍज दिस. म्हणजे हा एच बार हा घेतलाय आणि डीएल बार हा घेतलाय आर. हा, तर एच बार किती घेतलाय इथं बघा बरं. एच बार इज प्रेझेंट इन विच डायरेक्शन? हे बघा, आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. करंट कॅरिंग कंडक्टर असा आहे, राईट हँड थंब रूल मध्ये घेतला, राईट हँड मध्ये घेतलाय. डायरेक्शन करंटची अशी आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इज इन विच डायरेक्शन? ए फाय कॅप डायरेक्शन. बरोबर आहे का गौरी? बरोबर आहे का? हो सर. हा, मग ही ए फाय कॅपला जर मॅग्नेटिक फील्ड आहे तर एच बार कोणत्या डायरेक्शनला आहे? आर डायरेक्शनला का फायला का झेडला? Phi. हा, म्हणून मग इथं काय घेतलं बघा, एच बारच्या जागेवर काय घेतलंय? एच फाय घेतलंय बघा इथं. Because h bar is completely zero in r direction and z direction. H bar is zero in r direction and z direction. It is only present in phi direction. Phi direction. It is only present in phi. That's why h bar is taken as h phi into a phi cap. ठीक आहे ना? बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो. इथं काय घेतलंय बघा त्यांनी. एच बारच्या जागेवर काय घेतलंय? एच बारच्या जागेवर एच फाय ए फाय कॅप घेतलाय. ठीक आहे, आणि डीएल बारच्या जागेवर काय घेतलंय बघा, डॉट प्रोडक्ट इथं मध्ये आहे. डीएल बारच्या जागेवर काय घेतलंय वाचा बरं. प्रतीक्षा वाच बरं, हे काय? डीएल बारच्या जागेवर काय घेतलंय प्रतीक्षा? गौरी पटकन उत्तर द्या. R D phi A phi. हा आर आपण असं लिहितो, आर डी फाय ए फाय कॅप. मग आता आर डी फाय म्हणजे कोणता डीएल आहे रे? डीएल बारच्या जागेवर हे घेतलं ना आपण. मला सांगा, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डिफरन्शियल लेंथ आहे, डी आर, आर डी फाय, डी झेड. डी आर, आर डी फाय, डी झेड. मग ही कोणते घेतलंय? आर डी फाय घेतलंय. का बरं आर डी फाय घेतलंय रे? सांगता येईल का गौरी? ही डायग्राम बघ. कारण तुमची Phiच्या डायरेक्शन. हा, कारण तुमचा डीएल जो आहे, डीएल म्हणजे काय? एम्पिरियन पाथ, क्लोज्ड पाथ तुमच्या फाय डायरेक्शनला आहे. म्हणून मग डीएल कोणता घ्यायचा? आर डी फाय ए फाय कॅप घेतलाय. बरोबर आहे का गौरी? हो. हा, मग आता डॉट, दोघांमध्ये डॉट प्रोडक्ट आहे का गौरी इथे? हो आहे. मग आता डॉट प्रोडक्ट कोणाचं होणार? मॅग्निट्यूडचं होणार का युनिट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट होणार? युनिट वेक्टरचा. हा, मग युनिट वेक्टर पहिल्या टर्म मध्ये युनिट वेक्टर काय आहे? ए फाय कॅप. आणि दुसऱ्या टर्म मध्ये युनिट वेक्टर काय आहे सांग बरं? A phi. हा, ए फाय कॅप. मग सारख्या युनिट वेक्टरचं डॉट प्रोडक्ट किती येत असतं? 1. हा, 1 येतं ना. ए फाय कॅप डॉट ए फाय कॅप इज 1. म्हणून मग काय उरलं? मग इथून इथं काय उरलंय? एच फाय उरला, आर उरला. बरोबर आहे ना? एच फाय उरला आणि आर उरला. एच फाय इथं घेतला बघा, बाहेर घेतला, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. आर इथं घेतला आपण, आणि डी फाय उरेल का? डी फाय, हा डी फाय उरेल का? हा डी फाय इथं टाकला बघा, आणि इंटिग्रेशन. बरोबर आहे की इथपर्यंत गौरी? हो. हा, मग पुढे काय होईल रे? डी फायचं इंटिग्रेशन काय होतं? Phi. डी फायचं इंटिग्रेशन फाय होईल. बरोबर. आता मला सांग, हा जो तुमचा डी फाय आहे असा, तो तुमचा डी फायचं इंटिग्रेशन काय होईल? फाय होईल ना. मग आता इथं काय उरलंय बघा, इथे यांनी काय घेतलंय?
इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज फाय. इंटिग्रेशन ऑफ डी फाय. आता फाय व्हॅरीज फ्रॉम फाय अँगल आहे की नाही प्रतीक्षा. फाय आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम आठवा. फाय अँगल व्हॅरीज. आता एक्स ऍक्सिस कुठून कुठं व्हॅरी होतो मला सांग बरं प्रतीक्षा. एक्स वाय झेड. एक्स ऍक्सिस कुठून कुठं असतो मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. वाय पण मायनस इन्फिनिटी टू प्लस. बरोबर आहे का गौरी. हो. आणि आर कुठून कुठं व्हॅरी होतो. आर म्हणजे सिलिंडरची रेडियस. आर व्हॅरीज फ्रॉम सिलिंडरची रेडियस कमीत कमी किती असेल 0. हा. सो आर व्हॅरीज फ्रॉम 0 टू आणि जास्तीत जास्त किती असेल सिलिंडरची रेडियस इन्फिनिटी ना. इन्फानाइट. हा. मग इथं जर आर असतं डीआर असतं इंटिग्रेशन डीआर जर असतं तर मग आर व्हॅरीज फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आलं असतं. इथं डी फाय अँगल व्हॅरीज फ्रॉम 0 to 2 pi. 0 to pi. 0 to 2 पाय. व्हेरी गुड. कारण अँगल कमीत कमी 0 असतो आणि जास्तीत जास्त 2 पाय असू शकतो. मग इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल टू फाय. बरोबर आहे का गौरी. हो सर. मग इथं काय होईल मग लिमिट्सचे मायनस होईल ना. 2 पाय मायनस 0 होईल का. हो. हा. मग 2 पाय मायनस 0 काय 2 पाय. म्हणून इथं 2 पाय आला. बघा आला का. बघा बरं आलं का गौरी. हो आलं. आणि 2 पाय आर असं झालंय बघा. मग आर हा आर इथं आला आणि हा एच फाय इथं आला. बस. मग काय शिल्लक राहिलं आय इज इक्वल टू 2 पाय आर इंटू एच फाय असं शिल्लक राहिले. बरोबर आहे का गौरी. हो सर. हा. आता मला सांग आपल्याला काय मिळवायचं एच बार मिळवायचं आहे. मग आता हा 2 पाय आर जो आहे तो आपण लेफ्ट हँड साइडला नेऊ शकतो का. हो. मग काय होईल मग आय डिवाइड बाय 2 पाय आर होईल का नाही. हो. आणि हा एच फाय काय ही मॅग्निट्यूड आहे का एच बार आहे. हा एच बारची मॅग्निट्यूड आहे का एच बार आहे. हा ही मॅग्निट्यूड. सो दॅट्स वाय एच बार इज इक्वल टू आय डिवाइड बाय 2 पाय आर आणि मॅग्निट्यूड ऍड केली बघा ए फाय कॅप. झालं का डेरिव्हेशन. हो. कसलं डेरिव्हेशन आहे गौरी हे. इन्फानाइट लाईन. नाही स्टेटमेंट सांग ना. डेरिव्हेशनचं स्टेटमेंट. डिराइव्ह एच बार ड्यू टू इन्फानाइट लाईन इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर युजिंग एम्पियर सर्किट लॉ. व्हेरी गुड. मग आता हे डेरिव्हेशन एवढं सोपं आहे बघा. आता पुढचं डेरिव्हेशन काय आहे. इन्फानाइट शीट ऑफ करंट म्हणजे इन्फानाइट करंट सरफेस करंट दिलाय. त्याचा फॉर्म्युला आपण डायरेक्ट बघूयात. हा फॉर्म्युला आहे बघा. त्याचं डेरिव्हेशन सोपं आहे ते तुम्ही स्वतः करायचंय. हा फॉर्म्युला आहे बघा. हा दिसतोय का बघा. हा काय फॉर्म्युला आहे वाचा बरं गौरी. हा फॉर्म्युला वाच. एच बार इज इक्वल टू 1/2 K into A इंटू आहे का phi तिथं. cap. इथं इंटू आहे का. हो. नाही इंटू कुठे आहे ते क्रॉस आहे. क्रॉस प्रोडक्ट. एच बार इज इक्वल टू 1/2 के बार क्रॉस ए एन कॅप. मग के बार काय ग. हा के बार म्हणजे काय असतो. सरफेस इंटिग्रल. नाही ना. 3 प्रकारचे कंडक्टर आहे ना. लाईन कंडक्टर सरफेस कंडक्टर आणि व्हॉल्यूम कंडक्टर. हा. मग ते काय लाईन कंडक्टरच्या बाबतीत आय देतात. सरफेस कंडक्टरच्या बाबतीत के देतात के बार आणि व्हॉल्यूम कंडक्टरच्या बाबतीत जे बार देतात. व्हॉट इज दिस के बार अँड जे बार. सरफेस करंट डेन्सिटी. के बारचं युनिट काय. हा के बारचं युनिट काय एम्पियर पर मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. आणि याचं युनिट काय जे बारचं एम्पियर पर मीटर क्यूब. याचा अर्थ काय एम्पियर पर मीटर स्क्वेअरचा अर्थ काय होतो गौरी. एका मीटर स्क्वेअर मधून किती करंट जातो किती एम्पियर करंट जातो म्हणजे एम्पियर पर मीटर स्क्वेअर. करंट डेन्सिटी त्याला म्हणतात. करंटची डेन्सिटी किती. ओके. मग आता इथं मला सांगा या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे. के बार पाहिजे. सरफेस करंट डेन्सिटी पाहिजे आणि एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर पाहिजे. ते जर असेल तर आपण एच बार मिळवू शकतो. म्हणजे सरफेस करंट जर दिलेला असेल तर एच बार मिळवण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. लाईन करंट साठी कोणता फॉर्म्युला आहे गौरी. लाईन कंडक्टर साठी कोणता फॉर्म्युला आहे.
गौरी H bar is equal to I upon 2 pi 2 r pi A phi. R हा A phi cap. आणि सरफेस करंटच्या बाबतीत कोणता फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे ना, काय आहे तो फॉर्म्युला? H is equal to H bar is 1 equal half. to H bar is equal to H bar 1 is half equal K to bar cross K AN bar. cap. आणि AN cap काय आहे बघा, इथे दिलेलं आहे बघा, वाच बरं हे. व्हॉट इज AN cap? इट इज अ Normal vector. युनिट वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम Current sheet to the point of interest. हा करंट शीट म्हणजे काय? सरफेस कंडक्टर असा. सरफेस थोडक्यात हा सरफेस तुम्हाला दिसतोय ना, करंट शीट म्हणजे काय? सरफेस. करंट त्याच्यातून करंट वाहतोय म्हणजे करंट शीट किंवा करंट सरफेस एरिया. ओके. आणि डायरेक्शन काय? फ्रॉम करंट शीट टू पॉइंट ऑफ इंटरेस्ट. पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुमचा अननोन पॉइंट. ठीक आहे. मग आता मला परत एकदा सांग, AN cap is what? AN cap is a AN cap. unit vector directed from current sheet Current to point of interest. मग ती AN cap काय असू शकते का गौरी? कोणत्या कोणत्या डायरेक्शन AN cap असू शकतात? 3 डायरेक्शन ला असू शकतात का? कोणत्या? हा पण कार्टेशियनच्या बाबतीत AX कॅप असू शकते, AY कॅप असू शकते, AZ कॅप असू शकते. सिलेंड्रिकल सिस्टीमच्या बाबतीत AN कॅप काय काय असू शकतो? R, phi आणि Z. नाही ना, तसं नाही सांगायचं. AR कॅप किंवा A phi AR कॅप किंवा cap, AZ A कॅप. phi cap, आणि AZ cap. स्पेरिकलच्या बाबतीत काय असू शकतो AN कॅप? स्पेरिकल तर थीटा, R, थीटा आणि phi. हा म्हणजे काय असू शकतो? AR कॅप, AR cap, A थीटा कॅप A theta cap आणि किंवा A phi कॅप असू शकतो. ठीक आहे. आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय बघा, हा प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर आपण आज तो प्रॉब्लेम डिस्कस नाही करणार, तो आपण उद्या डिस्कस करू. ठीक आहे. हा प्रॉब्लेम उद्या डिस्कस करू म्हणजे आपलं एम्पियर सर्किटल लॉ संपून जाईल. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण काय करणार आहे, बी बार म्हणजे काय, बी बार आणि एच बारचं रिलेशन बघणार आहे. बी बार आणि एच बारचं रिलेशन बघणार आहे आणि आपण हे सगळं बघणार आहे, मॅक्सवेल इक्वेशन. ठीक आहे. मग आज आपण थांबूया आणि सोमवारी आपण हे सगळं